हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 2. सद्गुरु स्तवन. ओवी क्रमांक 2. मोडोनी माया कुंजरू, मुक्त मोतियाचा वोगरू, जेवविता सद्गुरू निवृत्ती वंदू. अर्थात मायारूपी हत्तीचा नाश करून मुक्तात्मारूपी मोत्याचा चारा भोजन म्हणून ज्या सद्गुरूंनी मला वाढला त्या निवृत्तीनाथांना वंदन असो. निवृत्तीनाथ. सद्गुरु स्तवनात दुसऱ्याच ओवीत माऊली आपल्या सद्गुरूंचे नाव जाहीर करत आहेत. माऊलींचे सद्गुरू म्हणजे त्यांचे थोरले बंधू श्री निवृत्तीनाथ महाराज होत. श्री ज्ञानेश्वरी ही श्रीमद भगवद्गीतेवरील टीका किंवा माऊलींनी रचलेल्या ज्या शेकडो ओव्या आहेत, यामागील एकमेव प्रेरणा निवृत्तीनाथांचीच आहे असे माऊलींनी पदोपदी लिहिले आहे. यास्तव माऊली श्री निवृत्तीनाथांना सद्गुरू म्हणून मान देत असत. माऊलींचे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज हे त्यांच्या नावाप्रमाणेच सदा निवृत्त होते. निवृत्त असणे म्हणजे जराही अभिलाषा नसणे, पूर्ण निरीच्छ असणे, पूर्ण निस्पृह असणे. वृत्तींचे प्रकार. वृत्ती 4 प्रकारच्या असतात. पहिली तमोगुणी. ही वृत्ती आळसाने निर्माण झालेली असते. अशांना काहीही करायला नको असते, नुसते बसून राहायचे. यामुळे काहीही केले जात नाही, इतके की एखाद्या त्रयस्थाला वाटावे की हा निवृत्त आहे. तथापि अशांना स्वतः काहीही न करता सर्व काही आयते मिळाल्यास हवे असते. यामुळे ही निवृत्ती निंदेस पात्र असते. ही वृत्ती कनिष्ठ प्रकारची असते. रजोगुणी. दुसरी वृत्ती ही प्रामाणिकपणे अथक परिश्रम करून येणाऱ्या अपयशाने आलेली असते. असा भरपूर कष्ट घेतो, मेहनत घेतो, तथापि त्याला काही केल्या यश मिळत नाही. मग तो वैतागतो आणि प्रयत्न सोडून देतो. त्याकडे ढुंकूनही पाहत नाही. इतके पाहत नाही की एखाद्याला वाटेल की हा किती निवृत्त आहे. ही निवृत्ती गौण असते. सत्वगुणी. सत्वगुणीला वृत्ती असण्यातील फोलपणा ज्ञानाने उमजलेला असतो. यामुळे तो निस्पृह, निरीच्छ, निवृत्त झालेला असतो. त्याला जराही कसले आकर्षण नसते. भगवंत श्रींनी जसे ठेविले आहे त्यात तो मोठ्या समाधानाने जीवन जगतो. ही निवृत्ती पूर्णत्वाकडे घेऊन जाणारी असते. तुरीय. तुरीय वृत्ती म्हणजे वरील 3 पैकी कोणतीही नसणारी अशी चौथी निवृत्ती अवस्था असणे. ही तुरीय वृत्ती प्रत्येकाकडून अपेक्षित आहे. ही तुरीय वृत्ती आपल्याला मुक्तीची यात्रा घडविते. येथे स्वभाव म्हणून अंगी निवृत्ती मांडलेली असते. सहजच कसलीही अभिलाषा, इच्छा, आकांक्षा नसते. सप्तरिपू, कामना, वासना तर अशाच्या वाऱ्याला उभ्या राहत नाहीत. आपण निवृत्त आहोत हेही अशाला माहीत नसते. इतरे जन त्याला निवृत्त म्हणून ओळखतात. श्री निवृत्तीनाथ महाराज हे असे तुरीय निवृत्त होते. हत्ती. येथे माऊलींनी हत्तीचे उदाहरण दिले आहे, ते समजून घेऊ. हत्तीच्या गंडस्थलामधून स्त्राव सुटतो. तो वाळून कडक होतो आणि त्याचा मोती होतो. या मोत्याला बाजारात श्रीमंतांकडून भरपूर किंमत मिळते. यामुळे हत्तीला ठार करून हा मोती त्याच्या गंडस्थलामधून काढला जातो आणि पैशांसाठी विकला जातो. अर्थातच ही प्रथा अति वाईट आहे, प्राण्यांवर अन्याय करणारी आहे. आता सरकारने कायदा करून अशा प्रथा बंद केल्या आहेत, तरीही दुर्दैवाने चोरून असे धंदे केले जातात. तथापि माऊलींच्या काळात हे असे होत असे. यामुळे त्या काळात माऊलींनी हे उदाहरण दिले आहे. त्यांनी हे उदाहरण एक रूपक म्हणूनच दिले आहे. यामुळे त्यांनी कुंजरू
म्हणजे हत्ती या शब्दामागे माया असा शब्द वापरला आहे. त्यावरून हे फक्त एक रूपक आहे असे आपोआप सिद्ध होते. यामुळे या ओवीचा अर्थ देताना मी त्याप्रमाणेच अर्थ केला आहे. रूपक या हत्तीच्या उदाहरणामधील रूपक आपण समजून घ्यायचे आहे. माऊली म्हणतात की माया हा जणू हत्ती आहे. त्या मायारूपी हत्तीमुळे त्याच्यामध्ये दडलेला तो मुक्तात्मारूपी मोती आपल्याला मिळत नाही. मायेमुळे हा मुक्तात्मारूपी मोती त्यात लपतो, झाकून जातो. माया मुक्तात्मारूपी मोत्याला झाकळून टाकते. त्यामुळे आपण त्याला वंचित होतो. आपण अमुक्त राहतो. जन्ममरणाचे फेरे घेत दुःखी कष्टी आयुष्य जगतो. गतसंचितात भर घालत सत्य जीवनाला मुक्तो. तथापि सद्गुरूमुळे हा मायारूपी हत्ती नष्ट होतो आणि तो मुक्तात्मारूपी मोती आपल्याला मिळतो. माऊली म्हणतात की एकच मोती नव्हे तर अशा मोत्यांचा चाराच भोजन म्हणून सद्गुरू आपल्या ताटात वाढतात. असे हे अध्यात्माचे विश्वमोलाचे भोजन जेवून आपण तृप्त होतो, म्हणजे आपण मुक्त होतो. या जन्माचे सार्थक होते. माऊली सांगतात की असा हा सद्गुरूचा महिमा आगाध आहे. यास्तव मी सद्गुरू निवृत्तीनाथांना वंदन करतो, त्यांना नमस्कार करतो, त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. ओवी क्रमांक 3. अविद्येचे आडवे भुंजित जीवपणाचे भवे, तया चैतन्याचे धावे कारुण्ये जोकी. अर्थात अविद्येमुळे आपण जीवभावाच्या भोवऱ्यात अडकतो. अशावेळी तो चैतन्यमय सद्गुरू करुणा करून धावून येतो आणि आपली यामधून सुटका करतो. अध्यात्मात विद्या याचा अर्थ आत्मज्ञान असणे असा आहे. इतर सर्व विद्या या अध्यात्माच्या दृष्टीने अविद्या आहेत. कारण या अन्य विद्या प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे अन्न वस्त्र निवारा या सभोवतीच घुटमळत असतात. त्या आपल्याला मुक्तीची यात्रा घडवीत नाहीत. इतकेच काय तर भौतिकाच्या आकर्षणाने अविद्येचा नको इतका अवास्तव वापर करून भौतिक वस्तुजगताचे उपभोग शोधले जातात आणि आपण भौतिकाच्या न संपणाऱ्या संचितात कायम अडकतो. यामुळे आपल्यात अविद्या काठोकाठ भरलेली आहे. माऊली सांगतात की आपण या भौतिक भवसागरातील उपभोगरूपी भोवऱ्यात गटांगळ्या खात अडकलेलो आहोत. देहधर्मासाठी आपण अगदी स्वाभाविकपणे भौतिक जगतात भौतिक वस्तुजगताचा उपभोग घेत आयुष्य जगत असतो. त्यामुळे भौतिकाचे उपभोग किती घ्यायचे याचे भान आपल्याला राहत नाही. देह सतत आणखी उपभोगांची मागणी करत असतो. आपल्याला या उपभोगांचा पोच राहत नाही. बहुतांशी त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम माहीतही नसतात. तथापि लवकरच या भौतिकाचे चटके बसू लागतात. विविध उपभोग घेऊनही आपण कधीही तृप्तीची ढेकर देऊ शकत नाही. सतत दुःख, ताण, तणाव या दडपणाखाली वावर करत असतो. यामुळे एखाद्या सुदिनी सुवेळी आपण विचार करतो की इतके सर्व असूनही आपण असे दुःखी कष्टी का आहोत? आपण आनंदात का जगत नाही? सुदैवाने सद्गुरूची भेट होते आणि तो करुणासागर आपल्या मदतीला धावून येतो. माऊली सांगतात की सद्गुरू चैतन्यमय असतो. तो आपल्यालाही चैतन्यमय करतो. आपल्याला आत्मा परमात्मा याची ओळख होते. अध्यात्माची आवड निर्माण होते. आपल्या जीवनाची गाडी योग्य मार्गावरून धावू लागते. यथाकाळी आपण भौतिकामधून दूर होतो. त्याचा देहधर्मापुरताच संबंध उरतो. हरिओम.